लोक काम करत होती अजून तिथे। डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये अमोल राज म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोचलेली आहे। जिल्हाधिकारी तिथे पोचले आहेत, खासदार तिकडे पोचले आहेत, त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे। कॅज्युअल्टी बहुतेक नाही आहे सुदैवाने, त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोचलेली आहे तिकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। सध्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि अशी प्रतिक्रिया त्यांनी माहिती या संदर्भात दिलेली आहे। सध्या बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे, तर जखमींवर डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। तर मंत्री उदय सामंत देखील थोड्याच वेळात या घटनास्थळी दाखल होऊन स्वतः पाहणी देखील करणार आहेत। 30 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। भीषण असा हा स्फोट झालेला आहे डोंबिवलीच्या MIDC मध्ये भीषण अशी आग लागली आहे। दरम्यान ही आग पसरलेली असून इतरही परिसरातील 2 ते 3 कंपन्यांना आग लागल्याची माहिती समोर येते। तब्बल 1.5 ते 2 तासांपूर्वी ही सगळी दुर्घटना घडलेली होती।